पुरणपोळी आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी भाताबरोबर अगदी तर्रीदार आणि झणझणीत अशी महाराष्ट्रीयन स्टाईल आज आपण कटाची किंवा येळवणीची आमटी बघणार आहोत. परफेक्ट असं कट, प्रमाण, सर्व साहित्य स्टेप बाय स्टेप सांगितले, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी मी इथं तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे. मीडियम साईजचे 6 कांदे घेतलेत. हे कांदे चांगल्या प्रकारे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे कांद्याचा कलर चेंज झाला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. अगदी साधी सोपीच पद्धत आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांदा भाजून झाला की याच्यामध्ये या ठिकाणी मी इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोच्या ऐवजी अर्धी वाटी चिंच एक अर्धा तास भिजायला ठेवून त्यामधला जो रस असतो तो गाळून चाळणीने यामध्ये ॲड केलात भाजीच्या वेळेस तरी चालेल, पण मी इथे टोमॅटोचा वापर केलेला आहे. तर टोमॅटो पण काढून घेतले. त्याच्यानंतर नारळाचा खीस होता एकदम बारीक, 1 वाटी तो घेतला आहे. हवा असेल तर ओल्या नारळाचं खीस घेतला तरी चालेल किंवा ओला नारळ. तर हे पण भाजून काढूया. आपला भाजलेला कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो आणि खोबरं यामध्येच ॲड करण्यासाठी 1.5 ते 2 इंच आलं घेतलेलं आहे. लसूण घेतलं आहे 14 ते 15 पाकळ्या, जवळपास 2 गड्डे लसूण आहे आणि 1 वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे. तर सर्वात आधी आपण एकत्र बारीक करायचं नाही आहे मसाला. मिक्सरचं जार घेऊया आणि जे आपलं खोबरं, टोमॅटो आणि कांदा आहे तो बारीक करून घेऊया. पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता पूर्ण बारीक नाही किंवा अगदी जाडसर नाही, मीडियममध्ये बारीक झालेलं आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. वेगवेगळं जर बारीक केलं ना व्यवस्थित असा मसाला बारीक होतो, त्याच्यामुळे मी वेगवेगळं करते. लसूण टाकूया, आलं आणि कोथिंबीर टाकायची. याच्यावरती झाकण लावूया आणि हे पण मसाला आपण थोडंसं जाडसरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर आता भाजी फोडणी द्यायला घेऊया. पातेलं घेतलं मोठं. मी इथं 1 किलोचं पुरण घातलं होतं, त्यामधलं कटाची आमटी काढलेली. त्याच्यासाठी 7 चमचे मोठ्या चमच्याने तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरा टाकताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे. 1 चमचा जिरे टाकायचे, 15 ते 16 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. कढीपत्ता, जिरे, मोहरी हे तळलं गेलं की आपण जो मसाला बारीक करून घेतला तो ॲड करूया. त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट केली ती पण ॲड करायची. मेन स्टेप म्हणजे जेव्हा कटाची आमटी करतात त्यावेळेस चांगला असा कलर यावा, त्याच्यानंतर तर्री यावी, याच्यासाठी मसाला चांगल्या प्रकारे भाजणं खूप महत्त्वाचं आहे. गॅस मीडियमवरती करून एक 3 ते 4 मिनटं तरी हा मसाला मी पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत आणि कच्चापणा जाईपर्यंत हा मसाला परतून घेतला आहे. गॅस बारीकवरती करूया. चवीनुसार म्हणजे 2 चमचा मीठ ॲड केलं आहे. आवश्यकता असेल तर परत एकदा ॲड करणार आहोत. 4 चमचे काळं तिखट घेतलेलं आहे. चवीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी थोडीशी हळद टाकली, कारण ऑलरेडी मी डाळ शिजवताना याच्यामध्ये हळद टाकलेली होती. मसाला परत एकदा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मसाला व्यवस्थित भाजसाल तेवढी ग्रेव्ही छान येते किंवा तर्री छान येते. जे कट शिजवलेलं होतं किंवा काढलेलं होतं डाळीमधलं पाणी, त्यामधलं थोडंसं पाणी मी इथं ॲड केलं. एखादा मिनिटभर ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची, म्हणजे छान असा दाटसरपणा येतो भाजीला. तर छान असं शिजलं गेलं आहे. त्याच्यानंतर जे कट काढून घेतलं होतं, म्हणजे हरभरा डाळ जी शिजवली जाते त्यामधले ही जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते काढून घेतलं याच्यावरचं. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार म्हणजे 8 ग्लास मी इथं 8 ते 9 ग्लास तरी पाणी, गरम पाण्याचा वापर केलेला आहे. आता गॅस मीडियमवरती करायचा आहे आणि उकळी येऊ द्यायचं आहे. उकळी आली की बारीक गॅस करून अजून एक 5 मिनटं तरी मी भाजी शिजवून घेतली. अशा प्रकारे अगदी झणझणीत आणि तर्रीदार अशी आपली महाराष्ट्रीयन स्टाईल कटाची किंवा येळवणीची आमटी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.